नमस्कार, मी तिशा मुनवर आजच्या ह्या खास आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. वय वर्ष 30 असलेल्या कार्यरत व्यावसायिका श्रीमती रेखा यांना रोज सकाळी उठल्यावर डाव्या व उजव्या हाताच्या बोटांना सूज आणि कडकपणाची समस्या सुरू झाली. या समस्येमुळे इतरांसाठी असणारा सुखकर सूर्योदय त्यांच्यासाठी जणू अंधकार असलेला भासू लागला. दिवसभरातील साधारण कामे करणं देखील त्यांच्यासाठी अवघड व्हायला लागलं. श्रीमती रेखांसारखे जवळपास 1.2 कोटी भारतीय ह्या समस्येशी रोज झुंज देत आपलं आयुष्य खडतरपणे जगताय. या आजाराला संधिवात किंवा र्युमॅटॉइड आर्थरायटिस असे म्हणतात, ज्यामध्ये शरीरातील लहान सांध्यांवर परिणाम होतो. आजच्या कार्यक्रमात आपण संधिवाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊ, जेणेकरून ह्या आजाराशी झुंजणाऱ्या सर्वांना ह्याचे निदान आणि उपचाराविषयी मार्गदर्शन मिळेल. संधिवात ही एक अशी समस्या आहे जी कोणत्याही वयातील स्त्री किंवा पुरुष यांना उद्भवू शकते. हा एक दीर्घकालीन आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला वेदना असह्य करून सोडतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणूनच या आजाराविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज काही दिग्गज संधिवात तज्ज्ञ उपस्थित आहेत. चर्चा करण्याआधी आपण सर्व मान्यवरांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर वैजयंती व्ही लागू जोशी. डॉक्टर वैजयंती व्ही लागू जोशी ह्या र्युमॅटॉलॉजिस्ट असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे येथे त्या कार्यरत आहेत. माझं नाव डॉक्टर वैजयंती लागू जोशी. मी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये संधिवात तज्ज्ञ म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहे आणि पुण्यामध्ये टिळक रोडला माझं क्लिनिकही आहे. डॉक्टर प्रवीण पाटील. डॉक्टर प्रवीण पाटील हे कन्सल्टंट र्युमॅटॉलॉजिस्ट असून ते पुणे र्युमॅटॉलॉजी सेंटर पुणे येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील. मी रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञ आहे आणि मी पुण्यात पुणे रुमॅटॉलॉजी सेंटर येथे काम करतो. डॉक्टर गायत्री एकबोटे. डॉक्टर गायत्री एकबोटे ह्या कन्सल्टंट र्युमॅटॉलॉजिस्ट असून त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे येथे कार्यरत आहेत. माझं नाव डॉक्टर गायत्री गजानन एकबोटे. मी कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट आहे आणि मी सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून काम करते. तसंच एकबोटे हॉस्पिटल शिवाजीनगर पुणे येथे सुद्धा मी रोज रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि मी पुण्यातील बीजे मेडिकल आणि ससून जनरल हॉस्पिटल येथे ऑनररी कन्सल्टंट रुमॅटॉलॉजी म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर कविता कृष्णा. डॉक्टर कविता कृष्णा ह्या कन्सल्टंट र्युमॅटॉलॉजिस्ट व डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड र्युमॉलॉजी च्या प्रोफेसर आणि हेड आहेत आणि त्या भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर कविता कृष्णा, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे. आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न डॉक्टर प्रवीण पाटील यांना आहे. डॉक्टर, संधिवात म्हणजे काय? आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ज्याला RA किंवा आमवात म्हणतात त्याबद्दल समजून घेऊ. आमवात हा एक रोग प्रतिकार शक्तीचा आजार आहे. याला आपण ऑटोइम्युन डिसीज असेही म्हणतो. या आजारात शरीराची रोग प्रतिकार संस्था स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे सांध्यांना सूज येते. याच्यात स्मॉल अँड लार्ज जॉईंट्स म्हणजे छोटे आणि मोठे सांधे अफेक्ट होतात. जर हा आजार योग्य वेळेत नियंत्रणात आणला नाही तर इतर अवयव जसे की डोळे, फुफ्फुसे, हृदय यावर देखील परिणाम होऊ शकतो. योग्य उपचार न केल्यास सांध्यांमध्ये कायमस्वरूपी वाक येऊ शकतो. आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा तरुणांमध्ये आढळणारा आजार आहे. दुर्दैवाने ह्या आजाराबद्दल आपल्या भारतात रुग्णांना माहीत नसते. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण संधिवाताबद्दल बोलतो तेव्हा आपण वयमानानुसार होणारा झिजेचा संधिवात, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, याबद्दल बोलत असतो. परंतु रोगप्रतिकार शक्तीचा आजार, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा RA म्हणतो, याबद्दल जागरूकता निर्माण होणे फार आवश्यक आहे. धन्यवाद सर. पुढील प्रश्न डॉक्टर गायत्री एकबोटे यांना विचारूया. मॅडम, संधिवाताची लक्षणे काय आहेत? म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस नेमका आजार काय आहे हे आमच्या स्पीकर्सनी काही स्पीकर्सनी सांगितलंच आहे, पण नेमके सिम्पटम्स काय आहेत, म्हणजे नक्की काय व्याधी होतात किंवा नक्की पेशंटला काय लक्षणं जाणवतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस ही खूप वेगली आणि लूजली वापरली जाणारी टर्म आहे. सो रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे एक ऑटोइम्युन डिसीज आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर डेफिनेशन वाईज रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आपल्या भरपूर जॉईंट्सना सांध्यांना इन्व्हॉल्व करतो. तर ह्याच्यात मेनली हातापायाचे छोटे सांधे, त्याच्यानंतर मग शरीरातले मोठे सांधे इन्व्हॉल्व होतात. तर मेनली
पेशंटचं वय एक मिडल एज फिमेल किंवा मिडल एज मेल, मेनली हा स्त्रियांना जास्त करून आजार होतो, पण पुरुषांना पण होतो. त्याच्यानंतर ह्या आजारामध्ये सकाळी हातापायाचे छोटे सांधे किंवा मग तुमचे कोपर किंवा शोल्डर्स किंवा नीज किंवा अँकल्स हे जॉईंट्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर याचे सिम्पटम्स कसे असतात, तर बाय डेफिनेशन इट इज क्रॉनिक पॉलीआर्थरायटिस, क्रॉनिक इन्फ्लामेटरी पॉलीआर्थरायटिस. म्हणजे हा आजार प्रोग्रेसिव्ह असतो, हा हळूहळू जाणवायला लागतो. गाऊट सारखा असा अचानक होत नाही आणि अचानक कमी पण होत नाही. तर ह्या आजारामध्ये सकाळी उठल्यावर तुमचे सांधे आखडतात, ज्या सांध्यांबद्दल मी बोलले. तर नेमकं काय होतं, मॉर्निंग स्टिफनेस असतो. पिरियड ऑफ इनॅक्टिव्हिटी किंवा भरपूर वेळ आराम केल्यानंतर आपल्या बॉडीमधलं जे इन्फ्लामेटरी फ्लुइड आहे ते त्या सांध्यांच्या आजूबाजूला साकळतं आणि जॉईंट्स आणि तिकडच्या आजूबाजूच्या छोट्या स्नायूंना एक टाइटनेस येतो, मेनली करून जॉईंट्सना. आणि जे जॉईंट लाइनिंग असतं, म्हणजे ही बोटाचे सांधे आहेत छोटे, त्या तिकडे जे आतमध्ये लाइनिंग असतं जे जॉईंट्सना प्रोटेक्ट करतं, त्याला मेनली ह्या अँटीबॉडीज रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या अटॅक करतात आणि तिथे इन्फ्लामेशन होऊन काही केमिकल सिक्रेट होतात. त्यामुळे हे सांधे सकाळी उठल्यावर आखडतात किंवा आराम केल्यानंतर हे आखडतात. ते उघडायला वेळ लागतो आणि पेशंटला खूप दुखतं. त्याच्यानंतर पेशंटचे ते जॉईंट्स उष्ण होतात किंवा गरम लागतात आणि त्याच्यानंतर पेशंटला तिकडे टच केलं तरी बऱ्याचदा दुखू शकतं. आणि अशा वेळेस औषधांनी काही पेन किलर्स किंवा स्टिरॉइड घेतल्यानंतर तात्पुरता पण लगेच असा आराम मिळतो. सो ही इन्फ्लामेशनची डेफिनेशन आहे. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसची गंमत अशी आहे की फक्त हा आर्थरायटिस म्हणजे हा फक्त जॉईंट्सना एफेक्ट करत नाही, तर हा सिस्टमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम आहे. म्हणजे जर हे वेळीच आपण कंट्रोल केला नाही हा आजार, तर हा तुमच्या त्वचेला कोरडं करू शकतो, तुमच्या डोळ्यांना कोरडं करू शकतो. डोळ्याची जो आपला स्क्लेरा असतो, कॉर्निया असतो, त्याला खराब करू शकतो. त्याच्यानंतर तुमच्या फुफ्फुसामधलं जे इलॅस्टिक असतं किंवा फुफ्फुसामधले जे आपले एअरवेज असतात त्याला खराब करू शकतं. त्याला इंटस्टिशियल लंग डिसीज असा आजार म्हणतो. जर इन्फ्लामेशन वेळीच कंट्रोल नाही केलं तर पेशंटला लहान वयात हार्ट अटॅक येऊ शकतो, ज्याला आम्ही ऍक्सलरेटेड अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. किंवा मग पेरिकार्डियल इफ्युजन किंवा हृदयाला जी प्रोटेक्ट करणारी एक सॅक असते तिकडे इन्फ्लामेटरी फ्लुइड येऊ शकतं. नर्व्स तुमच्या नसा एफेक्ट होऊ शकतात, तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी असे आजार पण होऊ शकतात. त्याच्यानंतर अशा प्रकारे हा आजार भरपूर अवयवांना एफेक्ट करू शकतो. तसंच ह्या आजारामध्ये कारण आपल्या TNF अल्फा किंवा इंटरल्युकिन 1, इंटरल्युकिन 6 असे केमिकल सिक्रेट होत असतात. त्यामुळे पेशंटला रोज बारीक ताप येऊ शकतो, भूक कमी लागू शकते, वजन कमी होऊ शकतं, फटीग सारखा थकवा येऊ शकतो. तर मेनली हे या आजाराचे सिम्पटम्स आहेत किंवा ही या आजाराची लक्षणं आहेत. जर हा आजार वेळीच कंट्रोल केला नाही तर काय होतं, तर ह्याची पुढची स्टेज म्हणजे डिफॉर्मिंग पॉलीआर्थरायटिस. डिफॉर्मिंग म्हणजे सोप्या मराठी भाषेत तुमचे हातपाय किंवा जे इन्व्हॉल्व्ड जॉईंट्स आहेत ते वेडेवाकडे होऊ शकतात. कारण सतत केमिकल सिक्रेट होऊन तिकडे तुमचे तिकडचे आजूबाजूचे स्नायू आहेत तर ते वीक होऊ शकतात, ते खराब होऊ शकतात. तिकडचे जॉईंट्स इरोड होऊ शकतात. जसं उंदीर एखादी गोष्ट कुरतडतो तसं आपण एक्सरे मध्ये बघू शकतो, जॉईंट इरोजन होऊ शकतं. सो असं करत हळूहळू तुमचे हातपाय वेडेवाकडे होऊ शकतात. पेशंटचा बोन मधला कॅल्शियम लॉस होऊ शकतो. हाडांचा ठिसूळपणा वाढू शकतो, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. सो हे पेशंट्स दीज आर मच मोर प्रोन फॉर अर्ली ऑस्टिओपोरोसिस किंवा त्यांना फ्रॅक्चर रिस्क भरपूर असते ह्या पेशंट्सना. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बऱ्याचदा पेशंटची मिसकन्सेप्शन ही असते की थोडेच दिवस औषधं घेतलं आणि एका सेट पिरियड नंतर बरं वाटलं की औषधं बंद करावी. तर असं नसतं. हा आजार मेनली रुमॅटॉइड फॅक्टर आणि अँटी CCP अँटीबॉडी 70 to 80% पेशंट्समध्ये ह्या अँटीबॉडीजनी होतो. सो जरी 20 ते 30% लोकांमध्ये ह्या अँटीबॉडीज कदाचित निगेटिव्ह पण असू शकतात. पण जरी सुद्धा अँटीबॉडी पॉझिटिव्ह असोत अथवा नसोत, एकदा तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टनी किंवा तुमच्या ट्रेन्ड फिजिशियननी तुम्हाला सांगितलं तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तर ह्याची ट्रीटमेंट लॉंग टर्म म्हणजे बराच काळ चालू राहते. कारण आपल्याला फक्त जॉईंट्सकडे लक्ष द्यायचं नाहीये, तर कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. जसं मी सांगितलं, आपले डोळे, फुफ्फुसं, त्याच्यानंतर हार्ट किंवा मग आपल्याला ऑस्टिओपोरोसिस अशा काही गोष्टी होऊ नयेत, ह्याचा मेनली आमचा प्रयत्न असतो.
तर मला हेच सांगायचं होतं या रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या सिम्पटम्स बद्दल. धन्यवाद. आपले खूप आभार मॅडम. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर वैजंती लागू जोशी यांना आहे. मॅडम, संधिवाताची कारणे काय आहेत? आर्थरायटिस किंवा आमवात हा ज्या कारणांमुळे होतो ती अनेक विध कारणं एकत्र येऊन होणारा हा संधिवात आहे. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती यंत्रणा जी वेगवेगळ्या जंतू संसर्गाबरोबर लढत असते, तीच प्रतिकारशक्ती जर आपल्या स्वतःच्या पेशींविरुद्ध कार्य करू लागली किंवा तिने बंड पुकारलं तर आमवातासारखे संधिवात उद्भवतात. यामध्ये स्वतःच्याच पेशींविरुद्ध काही प्रतिपिंड शरीरामार्फत तयार केली जातात आणि ती आपल्या सांध्यांना सूज आणतात आणि त्यामध्ये दुखाव येतो. यामध्ये अनेक कारणांचा जो उल्लेख केला त्यापैकी अनुवंशिक कारणं, पण अनुवंशिक कारणांबरोबरच स्त्री वर्गामध्ये हा संधिवात जास्त करून आढळतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये असणारी हॉर्मोन्स किंवा संप्रेरक हाही त्याला एक कारणीभूत घटक धरला जातो. तसंच वातावरणातले काही घटक एकत्र येतात. त्यामध्ये जंतू संसर्गाचा प्रकार, व्हायरल इन्फेक्शन, विषाणूंचा संसर्ग होणं, ताणतणाव, तसंच तंबाखू सेवन अशासारख्या काही सवयी यांचाही अंतर्भाव होऊ शकतो. त्यामुळे संधिवात, रुमटॉइड आर्थरायटिस हा संधिवात हा अशा अनेकविध कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतो. संधिवातातील रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत? रुमटॉइड आर्थरायटिसला कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्ये मुख्यत्वे अनुवंशिकता. जर तुमच्या आई-वडील किंवा जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये आमवाताचा प्रकार किंवा संधिवाताचा प्रकार असेल तर तुम्हाला हा संधिवात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनुवंशिकता हा एक कारणीभूत घटक धरला जातो. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये हा संधिवात जास्त प्रमाणात आढळतो. जवळजवळ 4 पेशंट मागे 3 पेशंट किंवा रुग्ण या स्त्रिया असतात. कारण स्त्रियांमध्ये असणारी विशिष्ट हॉर्मोन्स किंवा संप्रेरक ही याला कारणीभूत ठरू शकतात. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे धूम्रपान किंवा तंबाखू सेवन. आपल्याला तंबाखू सेवनाने हृदयाचे रोग होतात किंवा कॅन्सर होतो याबद्दल खूप माहिती आहे. पण या तंबाखू सेवनाने किंवा धूम्रपानामुळे संधिवात किंवा आमवात पण होऊ शकतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. हा एक महत्वाचा घटक आमवाताकरता धरला जातो. याखेरीज आपल्या दाताचे आणि हिरड्यांचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे. या दाताचं आणि हिरड्यांचं इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग हाही या आमवाताकरता एक नवीन आढळणारा कारणीभूत घटक धरला जातो. त्याचप्रमाणे वातावरणातले इतर काही घटक, ताणतणाव, प्रदूषण या सगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या संधिवात होण्यामध्ये हातभार लागतो. पुढील प्रश्न डॉक्टर कविता कृष्णा यांना आहे. मॅडम, संधिवाताचे निदान कसे केले जाते? रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवातचे निदान रुग्णाचे चिन्ह, लक्षण आणि तपासणीवर निर्धारित असतात. जसं की मी आधी सांगितलं, सांध्यावर सूज, तापमान वाढणं, कडकपणा असणं हे होऊ शकतात. ह्याच्या अतिरिक्त आम्ही रक्त तपासू शकतो. त्याच्यामध्ये ESR, CRP हे दोन्हीचं प्रमाण खूप वाढतो. ह्याच्या अतिरिक्त रुमॅटॉइड फॅक्टर आणि अँटी-CCP हे 2 रक्त तपासणी असतात. ते पॉझिटिव्ह येऊ शकतात. कधी कधी हे नेगेटिव्ह पण असू शकतात, जे आम्ही सिरो नेगेटिव्ह रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात. सांधेचे एक्सरेज किंवा रेडिओग्राफ्स काढू शकतात. त्याच्यामध्ये हाड्याची झीज, सांधेचे नुकसान दिसते. सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड जेव्हा आम्ही सांधेची करतात त्याच्यामध्ये मऊ पेशीची सूज, सांधेच्या नुकसान किंवा झीज जे झाली आहे, सांधेमध्ये जर पाणी भरलेलं असेल ते दिसतो. आता या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न डॉक्टर प्रवीण पाटील यांना आहे. डॉक्टर, संधिवाताचे उपचार काय आहेत? रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाताच्या ट्रीटमेंटबद्दल आपण आता जाणून घेऊ. अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात जी प्रगती झाली आहे त्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस यासाठी अनेक औषधं उपलब्ध झाली आहेत. या नवीन उपचार पद्धतीत बायोलॉजिक्स किंवा जैविक औषधे यांचाही वापर केला जातो. मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर किंवा ॲलोपॅथी डॉक्टर केवळ वेदनाशामक औषधे किंवा स्टिरॉइड्स देतात हा एक मोठा गैरसमज आपल्या देशात आहे. वेदनाशामक औषधे केवळ वेदना कमी करू शकतात, परंतु मॉडर्न मेडिसिनमध्ये जी औषधे दिली जातात त्यांना डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज म्हणतात. डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज ही
रोगाला थांबवण्यासाठी मदत करतात किंवा कधी-कधी आजाराचा वेग ती पूर्णपणे थांबवून ज्याला आपण रिमिशन म्हणतो, तर ते सुद्धा अचीव्ह करण्यात मदत करत असतात. या नवीन उपचार पद्धतीत वापरली जाणारी जी औषधं आहेत, त्याच्यात बायोलॉजिक्स ह्या नवीन औषधांचा देखील समावेश होतो आणि यामुळे सांध्यांचे होणारे संभाव्य नुकसान थांबवता येते. म्हणूनच आपण ह्या उपचार पद्धतीबद्दल व नवीन जी संशोधने झाली आहेत त्याबद्दल जागरूक होणे आवश्यक आहे. बायोलॉजिक्स बद्दल अजून माहिती करून घेण्यासाठी आपल्याला या बायोलॉजिक्स औषधांचे काम करण्याची पद्धती माहिती पाहिजे. तर बायोलॉजिक्स ही औषधं लिव्हिंग सेल्स म्हणजे अ, ज्या नॅचरल सेल्स आहेत त्यापासून डिराईव्ह केलेले असतात आणि हे बॉडीचे नॅचरल रिस्पॉन्स स्टिम्युलेट करतात. यांना बायोलॉजिक्स म्हणतात बिकॉज त्यांची निर्मिती जिवंत घटकांपासून किंवा जीवतंत्रज्ञान ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो यापासून केली जाते. रोगप्रतिकार संस्थेतील काही घटकांवरच याचा परिणाम होतो. हे फार स्पेसिफिक टार्गेटवर काम करतात. जसं की TNF नावाच्या प्रोटीन्सचा जर जास्त प्रमाण झाले आपल्या शरीरात ज्याच्यामुळे सूज येत असेल किंवा इन्फ्लमेशन होत असेल, तर अँटी TNF हे बायोलॉजिकल ड्रग त्या स्पेसिफिक पार्ट ऑफ इम्यून सिस्टमवर काम करतील. तर बायोलॉजिक्स हे कॉम्प्लेक्स प्रोटीन नसतात. दे आर नॉट सिंथेटिक केमिकल्स. तर बायोलॉजिक्स हे नवीन प्रकारची आणि वेगळी औषधं आहेत. ज्या रुग्णांना रेग्युलर औषधं ज्याला मेथोट्रेक्सेट किंवा सल्फोसॅलाझिन म्हणतो, या पारंपरिक औषधांनी गुण येत नसेल, तर त्यांना आपण ह्या नवीन प्रकारच्या औषध प्रणालीने ठीक करू शकतो. आणि ही औषधं गेल्या 15 ते 20 वर्षात उपलब्ध झालेली आहेत आणि ह्या औषधांना केवळ रुमॅटॉइड आर्थरायटिस नाही तर दुसरे आजार ऑटोइम्यून डिसीज ज्याला आपण सोरायसिस किंवा सोरॅटिक आर्थरायटिस किंवा लुपस या आजारांमध्ये देखील वापरले जाते आणि ही औषधे त्याच लोकांना वापरतो ज्यांना रेग्युलर औषधांनी फरक पडत नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जी झीज झाली आहे ती आपल्याला परत रिव्हर्स करता येत नाही. तर ही औषधं योग्य वेळेस वापरणं फार महत्त्वाचे आहे. खूप धन्यवाद सर. तर प्रेक्षकांनो, ह्या विशेष भागाचा समारोप करताना लक्षात ठेवूयात की संधिवाताविषयी जागरूकता वाढवणे म्हणजे केवळ वैद्यकीय पैलू समजून घेणे नव्हे, तर प्रभावित झालेल्यांची सहानुभूती आणि एकता दाखवणे, स्वतःला शिक्षित करणे, जागरूकता पसरवणे आणि अशा जगासाठी कार्य करणे जिथे प्रत्येकजण त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची पर्वा न करता निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल. आजच्या या खास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.